उद्यापासून आपण जाणार आहे बाहेर. बाहेर म्हणजे गावाला जाणार आहे. तर गावाला जाताना कसा एन्जॉय काय नाही हे सगळं बघू आपण. प्लस गावाला जाताना पहिला खर्च सीएनजी पंप. तर चला बघू आपण आता सीएनजी पंपावर किती खर्च होणार आहे आपला. पहिला खर्च म्हणजे कसं आहे, उद्या सकाळी पहाटे जाणार आपण. पहाटे आपल्याला सीएनजी पंप भेटणार नाही. तर आपण आज रात्री जाणार आहे वाघुलीला. तर वाघुलीला जाणार म्हटल्याच्या नंतर वाघुलीपर्यंत फुकट जाणार, त्याच्यानंतर मग तिथनं सकाळी उठून जाणार आहे. तर चला पहिलं भरून घेऊ सीएनजी. पहिला सीएनजी कितीचा बसणार आहे हे बघू आपण. वारजेचा सीएनजी पंप आहे. सीएनजी पंपामध्ये प्रेशर बघितला तर प्रेशर मला इथनं दिसतोय 120 आणि 130च्या वर दिसतोय. तर नक्की प्रेशर किती आपण बघू आपण. प्रेशर वाढ. पुण्यामध्ये आहे आपण आता. पुणे सिटीमध्ये डेक्कनच्या जवळ छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथं आपण चाललोय आता एफसी रोडनी. चला तर आता बघू आपण किती वाजणार आहेत आपल्याला वाघोलीला पोहोचण्यासाठी. नक्की हा आहे आपला कलाकार कट्टा पुणे आपलं एफसी रोडचा. आणि हे आहे शनिवारचे नाईट आउट एफसी रोड. भरपूर एफसी रोडला पब्लिक आहे. एफसी रोड झोपतोय का नाही हा शनिवारचा प्रश्न आहे. तुम्ही बघू शकत असाल तर आहेत तेवढ्या गाड्या बघा तुम्ही. कंटिन्यू पब्लिक आहे कंटिन्यू. पुण्यातील सगळं पब्लिक इथेच येऊन थांबले वाटायला लागले अंदाज तरी. कडनं आऊन बिऊन जाणारा रोड क्लिअर बंद केलेला आहे सध्याला. ट्रॅफिक जास्त होतंय म्हणून वाटायला लागलंय. येरवड्यामध्ये आपण आता पोहोचलोय आणि हा राईट टर्न इथला तर आधीपासूनच रोड बंद आहेत. आता आपण पोहोचलोय विमाननगरला. विमाननगरचा जो मॉल आहे तो मॉल तुम्हाला एकाच सेकंदात तुम्हाला बघायला भेटेल. हा आहे विमाननगरचा सगळ्यात बेहतरीन मॉल. आता आपण विमाननगर क्रॉस करतोय. आता आपण पोहोचलोय वाघोलीमध्ये. वाघेश्वर मंदिर जे आहे त्या मंदिराच्या जवळ पोहोचलोय आपण आता. आता हे वाघोलीच्या चौकात आपण वाघोलीचं बस स्टॉप जे आहे वाघोलीचं लास्ट बस स्टॉप. आता आपण चाललोय केसनल साईडला. चला तर बघू किती वाजतील अजून. केसनलच्या चौकात. केसनल आय लव्ह केसनल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या इथं आलोय. आता पोहोचतोय 10 मिनिटांमध्ये आम्ही घरी. आता वाजले सकाळचे 4 वाजलेले म्हणजे 3 वाजता उठलोय खरं. गाडी बिडी धुवून आता निघायला लागलोय आम्ही. सगळे तिकडे आहेत अंधारे त्याचा निघतोय आता. आता बघू आपण कुठनं किती किती वेळ कुठं पोहोचण्यासाठी लागतो, कुठं सीएनजी मिळतो, हे सगळ्या गोष्टी बघू आपण पुढे. निघलोय तर अंधार किती आहे चेक करा. अंधार आता बघू आम्ही किती वाजता कुठं पोहोचतोय, कुठं सीएनजी मिळतोय, सगळ्या गोष्टी आपण पुढे बघत राहू. आता मनी गणपती आपण पोहोचलोय थेऊर. इथनं आतमध्ये आहे मंदिर. आता आपण आहे थेऊरच्या गणपतीच्या इथं. फेमस मंदिर आहे वाघोलीतलं. चला आता बघू हायवेला पोहोचतो आपण 5 मिनिटांमध्ये. आता आपण पोहोचलो आता हायवेला. चला दादा बघू पहिल्या टोल नाक्याचे तर पोलीसवाले आपल्याला भेटतात का. आपलं अजून टीटी परमिट काढायचंय, काढलं नाही आपण. काढायला लावलंय त्याला पण वेळ लागणार आहे त्या गोष्टीला. बघू आपण आता काय होते आपल्यासोबत. 1.40 kg अशा प्रकारे आपण पहिला पंपामध्ये गॅस टाकला. वारजेमेंट टाकल्याच्या नंतर आपण इथं टाकला. आता इथं बसला आपल्या गाडीमध्ये कम्प्लिटली 133-34 रुपयाचा गॅस बसला फक्त. पण पुढं रिक्स नको म्हणून आपण गॅस टाकलाय. चला बघू आता कसं जातोय प्रवास आपला. तुमचा मोबाईल इकडे द्या. बाहेर जाण्यासाठी एवढे सनसनाट रोड बनवलेले आहेत. एक खड्डा नावाची चीज नाही, एक खड्डा पुण्याच्या बाहेर जाण्यासाठी. आणि पुण्याच्या मध्ये आल्याच्या नंतर खड्ड्यांची बारिश तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता की खड्डे पुण्याच्या मध्ये किती आहेत. बाहेर जाण्यासाठी मी सांगतो की तुम्हाला खड्डे किती आहेत. L777 पण आपण ऑन स्पीडला चाललो. ऑन स्पीडला आपलं कारण काय आहे, कानात इयरफोन गाणे आणि फुल स्पीडने चाललोय. सकाळचा पिरियड जेवढा आहे तेवढा फास्ट कव्हर करून घेऊ आपण. तसं सनाट गाडी चालू आहे आता सध्याला. आणि गाणे प्ले असल्यावर तुम्हाला माहितीच आहे की गाडीची स्पीड कशी असते ते सगळ्यांना.
कसं वाटतंय नाईटला बघा, कसला सनाट रोड आहे, एकही खड्डा नाही, एकही. आपण हर वेळेस खड्ड्यांसाठी वैतात तो, पण हायवेला एकही खड्डा नाही. गाडी करणं काही नाही म्हटलं तर 60 क्रॉस कंटिन्यू चालू आहे. पाटस क्रॉस करायला लागलोय, आता पाटसला आलोय आपण. सकाळच्या पिरियड मध्ये भरपूर रोड कव्हर व्हायला लागला नाही, तर कव्हर करू. आता आपण पोहोचलोय पाटसला. आता पाटस पूर्ण अंधारात आहे. आपण पहिला टोल नाका आला, 500 मीटरच्या अंतरावर पहिला टोल नाका आला. लेट्स गो. 5 वाजले किती, 5 वाजून 12 मिनिटं झाले फक्त. आपण पहिल्या टोल नाक्याच्या जवळ पोहोचलेलो आहे. अशा प्रमाणे होऊ शकत असेल तर मला माझं फक्त इच्छा एकच आहे, चौकीवाले फक्त भेटून येत आपल्याला. आता काय होतंय बघू. इथं बघत असाल तर आपण सहजासहज गावाला जात नाही, तर ह्या कंपन्यांच्या इथं आपण पूर्ण उजडल्याच्या नंतर येतो. आज आपण 5 ते 5:30 बी अजून वाजले नाहीत, 5:30 वाजता आपण ह्या कंपन्या क्रॉस करतो. ह्या कंपन्या आहेत आणि या कंपन्यांपासून धूर किती निघतोय बघा वरच्या साईडला. आता तर नाईटमुळे दिसत नसेल अंदाज, पण इथं आले असेल ना तर वास लय घाण येतो. हा धूर दिसतोय का बघा फक्त, धूर बाबा. आणि आपण आता पोहोचलोय भिगवण मध्ये आलोय. भिगवण एवढा फास्ट येतोय ना, काहीच गिनती नाही. कंटिन्यू रोड क्रॉस होते आपल्याला. तर पुण्याला बाहेर जाण्यासाठी किती टॉप रोड आहे. एक खट्टा नावाची चीज नाही, एक खट्टा एकही नाही. कंटिन्यू 60 क्रॉस आहे, कंटिन्यू 1 मिनिट बी खाली आलो नाही. रेसचे ऑन स्पीड रेस, ऑन रेस. गाड्या बी कमी आहे सकाळच्या पिरियड मध्ये. आणि हे आपल्याला काय बघायला मिळतंय बघाय का, सगळ्यात फेमस गाणे एवढं हायवेला चालवतोय, तर इथं आहे रॉक्सन. हॅशटॅग रॉक्सन, ऑन स्पीड पळवण्याचे रिझन. मी फुल जोशवर आहे, आणि तुम्ही मागे बघत असताल असे पांघरून घेऊन बसलेले आहेत, पांघरून. मी फुल जोशवर आहे, माझे मारायची एनर्जी नाही, आणि मला थंडी नावाची चीज काहीच वाजत आहे. मागे थंडी वाजत पांघरून घेऊन बसलेली आहेत लोक बघा हे. स्वेटर बिटर घालून वर पांघरून घेतलेलं आहे लोकांनी. अयो, आत्ता पोहोचलोय आम्ही इंदापूरमध्ये. इंदापूरचा जो सीएनजी पंप आहे, त्या सीएनजी पंपात आता जस्ट आपण. तर चला गॅस टाकू. आता गॅस टाकल्याच्या नंतर आता गॅस टाकून थोडं फ्रेश होईल. पंपावर आलोय, आणि आज फर्स्ट टाइम, म्हणजे रेग्युलर आम्ही येतो जर गावाला जाताना. इथं आम्हाला 7, 7:30, 8 वाजतात. तर आज मी इथं पोहोचलोय इंदापूरच्या पंपात 6:30 वाजता. थोडस लवकर आल्यामुळं. तर मी आज सकाळी गाडी धुतली होती, तर गाडी कशी वाटते सांगा मला फक्त आता. काल इथं आता गॅस भरला गेला नाही आपल्याकडनं, म्हणजे काय तर सर सप्रेसर काय तर खराब आहे यांचा, म्हणून ते म्हणले की जोपर्यंत मॅनेजर येणार नाही तोपर्यंत आम्ही काय चालू करणार नाहीये. तर चला बघू आता आपण. पुढे एक अजून एक पंप आहे हायवेच्या अलीगड लेफ्ट साईडला. तर बघू पुढे, आता पुढे भरू. आता पुढे कसं प्रेशर मिळतोय त्याच्यावर आपल्याला हे आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत अंदाज. छत्रपती टेंभुर्णीच्या हायवेला एक इंडियन ऑइलचा सीएनजी पंप आहे. तर आता आपण तिथे आहे जस्ट. तर चला बघू आता. इथं प्रेशरचा थोडासा बार खाण्याची शक्यता वाटतीये माझी अशी. प्रेशरचा तर नाहीये, पण गाडी चेंज आहे काय लपडाय काय माहिती. चला बघू आपण आता कितीचा गॅस बसतोय. हायवेचा पंप आहे. मस्त की आळस आलाय. चला गॅस पंपाच्या इथे आता जस्ट गाडी लावलेली आहे मागं.
तर आता 5 ते 10 मिनिटांमध्ये चेंजिंग करून आवरणार आहे तिथलं. तर म्हणलं 10 मिनिटानंतर कसं आहे की स्प्रेशरनं जर गॅस बसला तर आपल्याला पुढे रिक्स येणार नाही, त्याच्यामुळे आपण स्प्रेशर यूज तर वेटिंग करतो गॅस पंपाचे. आत्ता आपण आहे टेंभुर्णीचा हायवेला आहे. हायवेलाच आपला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि तो सीएनजी पंप आहे. आता सध्याला लाईन चालू व्हायला लागली. पण लाईन एवढी काय नाही, आपली गाडी एका नंबरला लावून थांबलेली. तर चला बघू आपण आता किती वेळ लागणार आणि किती प्रेशरने गॅस बसत आणि किती रुपयाचा बसणार आहे. हा तिसरा स्पॉट आहे गाडी गॅस भरायचा आपला. तुम्ही बघत असाल तर आता ह्या गाडीतनं पंपामध्ये प्रेशर भरणं चालू आहे. ह्याच पंपामध्ये ज्यावेळेस प्रेशर भरला जाईल तेव्हा इथं आपल्याला प्रेशर बघायला भेटेल की आता किती प्रेशरने गॅस भरला जाणार आहे. चला आता वेटिंग करू आणि बघू आपण किती गॅस भरला जाईल. 3 कांडे आपल्या गाडीमध्ये असे बी गॅस आहे, पण पुढं रिक्स नको म्हणून गॅस भरणे आपला. पलीकडे मला वाटलं मोबाईल. तर तुम्ही बघितलं असाल तर आपल्या गाडीमध्ये बसला 216 रुपयाचा गॅस. परत आपली टाकी झाली फुल. तसं टोटल करत आल्याच्या नंतर आपण गावात गेल्यानंतर आपण टोटल करू. इथं बसतात ही 2-2 लेकरं घेऊ. ए शौर्य हाय, हे लाडू हाय कर हाय. हाय, ए लाड हसला. शौर्य तू बोल की काहीतरी. तर आता आपण आहे इंडियन ऑइलच्या इथं गॅस भरला आणि त्याच्याच शेजारी आपल्याला हॉटेल गुरुकृपा दिसलं आणि हॉटेल गुरुकृपाचे आपण आता नाश्त्याला थांबलोय. चला एक पोहे प्लेट मारू, कारण काय आहे की पुढं परत आपल्याला कुठं नाश्ता करायला भेटेल ह्याची गॅरंटी नाही. ह्याच्या पुढे पळवायला लागणार आहे परत गाडी आपल्याला थोडीशी. शौर्य हाय कर, कसं आहे नेक्स्ट. आता मी आहे नाश्त्याला, तर पोहे घेतलेले, सांबार पण आहे 4 प्लेट आणि आज शौर्य. चला तर करू नाश्ता मग आपण आता आणि बघू नाश्त्याची क्वालिटी कशी आहे काय नाही. आपला दुसरा टोल नाका आहे इंदापूर क्रॉस करतोय आपण आता जस्ट. तर ह्या पंपावर बी पोलीसवाले नसावे असं माझं म्हणणं आहे. निघतात का नाही आता बघू काय होतं आपल्यासोबत. तसं आता चांगलं उजडलंय. आता वाजलेले 7:40. तर आपल्याला लातूरला जाण्यासाठी अजून 4 तास दाखवते, म्हणजे 12 तर वाजतील असं दाखवते. 12-1 वाजेल अंदाज. चला तर बघू आता लातूरला किती वेळात पोहोचतोय आपण. आता नाही आपल्याला टोल किती लागायला लागलेत माहिती नाही. 3 तर टोल क्रॉस केले, 4था टोल आहे अंदाज तरी. रोड माफ, सॉरी टोल रोड समाप्त झालेला आहे. मला वाटलं अजून एक टोल आहे काय. टोल रोड आरंभ म्हणजे संपला टोल. तिथं तुम्हाला धरण बघायला दिसतंय, धरणाचं पाणी सोडणं चालू आहे अंदाज तरी. हे टेकले धरणाचं पाणी सोडतो. रोड अजून तरी. चला बघू अजून किती लांब पर्यंत रोड किती बघायला मिळतोय. कसल्या गाड्या झाल्या, सॉफ्ट गाड्या झाल्या सॉफ्ट. असा रोड सगळ्या सिटीमध्ये व्हायला पाहिजे. हर जागेवर असा रोड राहायला पाहिजे. सिटीतला असो या हायवेचा असो, हा रोड सेम टू सेम भेटला ना तर एवढा प्रॉब्लेम फेस करायला लागणार नाही ड्रायव्हरला. आता हा आहे मधला रोड, आपण बारशे रोड आहे. हा बारशे रोड पण एवढा टॉप बनलाय ना, बनवणाऱ्याने भारी बनवलं असं मला फील येते आता. हा रोड एक नंबर झालाय. हा रोड एवढा खराब होता ना पहिला, तर इथं वेळ जास्त जाता, पण आता वेळ जात नाहीये. आता टॉप स्पीडवर गाडी इथं बी पळते. हायवेला जशी गाडी चालत होती तशी गाडी इथं मी पळवतोय आणि पळवत नाही, पळतीये ऑटोमॅटिकली. एवढा भारी क्वालिटी रोड आहे. इथं आहे छत्रपती श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक. हा आहे मेन भगवा. सांग फक्त भगवेचे आपल्या इथं. सगळं असतं बघा, पूर्ण शेती तुम्हाला बघायला भेटत. कंटिन्यू शेती, दुसरं काहीच नाही. कंटिन्यू शेती. हे कसं वाटतंय बघा ना बघायला. रोड क्वालिटी एक नंबर, प्लस
साईडने बघितलं तेवढं हिरवगार आणि बघल तेवढी शेती आणि बघल तेवढे झाडं लावलेले. मस्तपैकी जंगल बघा. गावाला आल्याच्या नंतर हरियाली काय असते ही बघा मग. बो बो सावधान इथे चिता आहे. अवघड अवघड. मोटरसायकल डायरेक्ट घेऊन अहो. एकाची तर आलं बसलं छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात भारी मूर्ती किती भारी वाटते बघा. ह्यांना म्हणतात छत्रपती. गावाला आल्याच्या नंतर खास हातगाडी ब्रँड. आता आपण आहे बार्शीवरनं लातूरच्या जवळ आलेलो आहे. तर एक HP चा पेट्रोल पंप भेटला तर तिथं पेट्रोल टाकून घेतलं, कारण पेट्रोल टाकायची फुल पाहिजे. गावा साईडला आपल्याला भरपूर पैकी पेट्रोल कमी हे होतं आपल्यातर्फे, पण ज्यादा करून CNG जर भेटला नाही कुठं तर पेट्रोल पण गाडीमध्ये पाहिजे. म्हणून गावाला आल्यानंतर पोरग आणि फॅमिली सोबत असताना हार पॉइंट जपूनच टाकायचा. म्हणजे पेट्रोल काय 200 रुपयाचा बसला, 190 रुपयाचा बसला, काय जास्त नाही बसलं, पण ते युज होईल नाही होईल ते फायदेदारच आहे आपल्या. चला तर बघू आता. इथनं लातूरला जाण्यासाठी अजून दाखवते आपल्याला 12 वाजता दाखवते. अजून किती वेळ लागणार आहे बघू आपण. नाही एवढं जोरात नाही पडायला. नाही बाई तिकडे होती. नाही ती नाही. बघितलं असाल तर एक ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट म्हणजे 2 व्हीलर आणि 2 टू व्हीलर मध्येच ऍक्सिडेंट झालेला. गाड्या थोड्या जपून चालवा हे एवढं सगळ्यांना सांगणे. आणि दारू पितो तर कोणी गाडी चालूच नका. जेवण चालू आहे. आता जेवायला थांबलोय. 10:30 वाजत. 10:30 11:30 वाजले सॉरी. चला बघू आपण थोडं खाऊ घरून आणलेलं सगळं, कारण बायका कधी बाहेरचं खाऊ देत नाही सुखाने, पैसे जातात म्हणून. सांभाळते बसलं आपल्या गाडीमध्ये 262 रुपये. तर आपण चाय घेतला आता जस्ट. लय झोप यायला लागली म्हणून चाय पिऊ आणि बघू किती वाजता तर आपण राणी सावरगावला पोहोचतोय. काय रिक्षा लागल्यात. रेल्वे स्टेशन लातूर रेल्वे स्टेशन. किती किती पब्लिक थांबलेले. भावांना लातूर मध्ये लातूरचा मधला रोड वापरून आपण चाललोय आता कडेकडेने. तर चला बघू आता आपण अहमदपूरला किती वेळात पोहोचतोय. इथं दाखवतोय 1 तास, अजून 1 तास 11 मिनिटं. 2 वाजता अहमदपूरला जर पोहोचलो तर आपण आपल्या राणी सावरगाव पर्यंत लवकरात लवकर पोहोचल असं शक्यता आहे. चला बघू आता किती वाजणार आहेत नक्की. आपण लातूर मध्ये जर पोहोचलोय आता. लातूर मधनं पुढं किती वेळ लागणार आहे काय माहिती नाही. सकाळी आपण निघलेलो 4 वाजता डॉट. 4 वाजल्यापासून 1 वाजता आपली कंटिन्यू गाडी चालली. ए बाबा कुत्रा आलं होतं कुत्रा. तर चला बघू आपण आता राणी सावरगावला किती वाजता पोहोचणार आहे. राणी सावरगावला काय काय बघण्यासारखं आहे, काय स्पॉट आहेत. 5 दिवस आहे आपण. तर 5 दिवसाचे सगळे ब्लॉग वेगवेगळे राहणार आहे. तर चला बघू वेगवेगळे काय असणार आहे आता त्याच्या पुढच्या ब्लॉग्स मध्ये. आता आपण लातूरवरनं अहमदपूरला टर्न केलेला आहे. अहमदपूरचा बी एक्सप्रेस हायवे टाईप मध्ये बनवलेला आहे. तर आपण आता अहमदपूरला चाललोय. किती वेळ लागणार अहमदपूरला जाण्यासाठी. 59 किलोमीटरला फक्त 53 मिनिटं. एवढा सनाट हायवे गेलेला आहे. म्हणजे खड्डे नाही येतच, पण रोड भारी आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा की 59 किलोमीटरला 53 मिनिटांमध्ये क्रॉस करत असेल मी,
तर काय हायवे असेल तो आपण आपला लातूर पासून अहमदपूरला येताना एकच टोल नाका आहे, एकच. ह्या टोल नाक्यावर सहजासहज पोलीस असतात अथवा नसतात काही माहिती नाही, पण आज आहेत का नाही हे बघू. दुपारचे 1:30 वाजलेले आहे, म्हणजे यांच्या जेवायच्या टायमिंग मध्ये मी निघलोय आता इथनं बाहेर. तर आता मिळतील का नाही हा प्रश्न आहे आपल्यासाठी. मागच्या वेळी एकदा मला 4 व्हीलर मध्ये असताना पकडलेलं, पण आता रिक्षा आहे. आता बघू काय होतंय काय नाही. वगैरे वन साइड तर नाही, आता अपोजिट साईडला बघायला लागेल काय आहेत का पण. ह्या साईडला तर कोण नाहीये. आपण टोल क्रॉस केलेला आहे, आपल्याला कुठल्याही पोलिसांनी पकडलं नाही, आपल्याला फक्त एकाच जागेवर पकडलं, तेवढंच रिक्स गेली. तर आता बघू, आता अहमदपूरच्या जवळ आलेलो आहे. 43 किलोमीटरला 40 मिनिटात पोहोचतोय बघा. एवढा बेस्ट हायवे बनवलेला आहे त्यांनी. हिरवगार आहे, हिरवगार. समोर कसं जंगल दिसतंय बघा, जंगल. आणि सिटीमध्ये झाडं दिसतात का, गाड्या सोसायट्या. मी गावाला आल्यानंतर गाव, सोसायटी प्लस झाडे, जंगल हे सगळं गावाला टिकून आहे. प्लस गावाकडचे रोड पण क्वालिटी आहेत. अहमदपूरला उतरलो, अहमदपूरच्या इथे HP वाला हा CNG पंप आहे, तो जस्ट बंद आहे. आता आपण राईट साईडला एक पंप बघितलेला की लवकर. सर आपण आत्ता बघितलं अहमदपूरचा CNG पंप HP वाला बंद आहे. आणि राईट साईडला मागच्या वेळी ज्यावेळी आलो होतो आपण, मागच्या वर्षी म्हणा या मागच्या वेळेस ज्यावेळी आलो होतो त्यावेळी आपण राईट साईडला एक पंप बघितलेला की तो लवकरच तुमच्या सेवेत म्हणून लिहिलेला त्याने, आणि अर्ध्याच्या वर तरी काम झालं होतं. तर आता आपण चेक करू की तो हायवे टचच आहे, तर चालू आहे का नाही आपण आता तिकडे चेक करू. तर एक CNG पंप जरी बंद असला, HP वाला जो गावातला आहे, आपण अहमदपूरकडे जातो त्या रोडचा जर बंद असेल, तर तुम्हाला मेन हायवेला एक पंप झालेला आहे, तर तो पंप तुम्हाला दाखवतो. आणि तो पंप क्वालिटी आता तिथे गेल्यावर कळलं आहे का नाही, कारण मी फर्स्ट टाइम टाकतोय. मागचं मी फक्त बघितलं होतं की सेवेत आहे म्हणून, मग सेवा कशी हे बघू. CNG पंप हायवेला आहे म्हणलं मी. लातूरला जाताना लेफ्टलाच बघावं का, लेफ्टलाच पंप आहे. हे अहमदपूरचा CNG पंप अहमदपूरचा हायवेला आहे. प्लस CNG पंप क्वालिटी, CNG पंपामध्ये सर्व्हिसिंग फास्ट आहे, सगळं सगळं मोकळा पंप आहे. प्लस भुतावडे आता आहे आपण अहमदपूरवरून आपण लेफ्ट हँड घेतल्याच्या नंतर तिथं आहे शॉप भुतावडे म्हणून एक दुकान आहे. ते MRP पेक्षाही जास्त रेट घेतात. ह्याच्यावर लिहिलंय 20 रुपये MRP, आणि त्यांनी आमच्याकडनं घेतलं 25 रुपये. तर ह्याची नोंद घ्यावी, दुसरा काहीच विषय. बघते आता पोहोचल घरी गेल्यावर थोड्या वेळात करते. बघत असाल तर अहमदपूरवर आपण पुढे आल्याच्या नंतर सोलर वर आपल्या लाईटी लावलेल्या गेल्यात, तर किती पैसे वाचवले आहे त्यांनी विचार करा तुम्ही. बघू शकत असाल तर बघा, सोलरच्या लाईट आहेत सगळ्या, सोलर लावलेलं आहे वरनं. आलोय राणी सावरगावच्या जवळ. तर चला आता पोहोचतोय आपण एक अर्ध्या तासातच. आता आपण पोहोचलोय घरी, या बॅकला घर. आता आपण घरी पोहोचलोय. तर कम्प्लिटली 12.5 तासामध्ये आपण कुठं आलोय, राणी सावरगाव. पुणे टू राणी सावरगाव आपला पूर्ण जर्नी तुम्ही बघितलीच असतो. फक्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.